ट्रॉफीज लाभलेले आहेत. त्यानंतर महेंद्र पाटील आमने यांच्याकडे आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर गजानन काकडे आमनेपाड यांच्याकडे आम्हाला कॅप लाभलेले आहे, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सुभाजी दलवी यांच्याकडे आम्हाला मेडल प्राप्त झालेले आहे, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर कचरू पाटील संजय पाटील मिठाईवाला यांच्याकडे आम्हाला स्वीट बॉक्स लाभलेला आहे, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर टॉस विनिंग कॅप्टनसाठी फ्रेंड्स ग्रुप आमनेपाड यांच्याकडनं शीतपेय लाभलेलं आहे, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर प्लेअर ऑफ द डे साठी ट्रॉफी लाभलेले आहे आमनेगावचे सन्माननीय मनोहरजी केणे यांचं मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर बेस्ट बॅटरसाठी सायकल लाभलेले आहे आमनेपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रदीपजी पाटील यांचं मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी सायकल लाभलेले आहे सन्माननीय आमनेपाडा गावचे उद्योजक संदीपजी पाटील यांचं तर मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला LED TV लाभलेले आहे ग्रामपंचायत सदस्य किरिवलीचे सन्माननीय राकेशजी दिगाडकर यांच्याकडनं आपलं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सिक्सर किंग ऑफ टुर्नामेंट यासाठी ग्रामपंचायत सदस्य आमने मिस्टर परेश बारशी याचकडे आम्हाला कूलर लाभलेले आहे आणि प्रत्येक खेळाडू संधी आहे सिक्सर हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिकसाठी जनार्दन काकडे आणि अनिल पाटील याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे जोपर्यंत शेवटचा सामना संपत नाही तोपर्यंत. आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिले तर मॅन ऑफ द मॅचसाठी सन्माननीय प्रतिभा प्रकाश दलवी याचकडनं आम्हाला अजूनही स्वीट बॉक्स लाभलेले आहेत, त्यांचं तर मी आभार व्यक्त करतोय. आणि सन्माननीय संजयजी बजागे यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडूंचं सहाय्य लाभलेलं आहे. तर या सर्व दात्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय सन्माननीय योगेशदादा जाधव आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यांच्या वतीने. थँक्यू सो मच. तर सामना सुरू होतोय मेहरी 11 बाबगा विरुद्ध जगदीश 11 आमने या दोन संघादरम्यान. पहिलाच चेंडू पाहिला तर नो बॉल इथे मात्र पंचांना घोषित केलं आणि यापुढील मात्र फ्री चेंडू असणार आहे. सलामी जोडी करण विथ उमेश. करणने पहिल्या मॅचमध्ये खूपच छानपैकी फलंदाजी केली होती, परंतु या ठिकाणी यॉर्कर डिलिव्हरी पाहतोय आपण. सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न वाडिश लॉंगॉनला मात्र खेळाडू सज्ज आहेत. गोलंदाज महेश आपल्या षटकाला मात्र त्यांनी सुरुवात केली. पहिल्या अतिरिक्त चेंडू हाताला परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. प्रति एक महत्वाची सूचना पंचांसाठी की हा सामना प्रत्येकी 3 षटकांचाच आहे. पहिल्या षटक पॉवर प्ले असेल. महेश पुन्हा एकदा इथे मात्र झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो या उमेशकडनं, परंतु या ठिकाणी वाईट यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळाली. अतिशय चांगला कमबॅक पाहतोय आपण. चांगला चेंडूची फेकी. आणि या ठिकाणी त्रिफाला उद्ध्वस्त या ठिकाणी माघारी पडतोय. शून्यावर मात्र बाद होता पहिला धक्का लागतो जगदीश 11 आमने संघाला. जगदीश 11 संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. जर एखाद्या फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक जर पूर्ण केली तर सन्माननीय भरत जोशी याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि जर हा सामना जर तुम्ही जिंकला तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. आणि एक महत्त्वाची सूचना आहे की भावेशपूर किरोली संघ आपण कुठेही जायचं नाही, कारण या मॅच नंतर तुमचा सामना आहे.
अतिशय भव्य आणि दिव्य ही स्पर्धा, अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही अनुभवता उपसरपंच चषक 2021 आयोजक योगीदाता जाधव यांच्या माध्यमातून साकारणारी स्पर्धा पर्व पहिल्या, परंतु गर्व आहे ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतोय. अजून एक चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. पूर्ण यंग स्टार, यंग आर्मी आपल्याला या ठिकाणी मेहर इलेव्हन बागवा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. फक्त एक अनुभवी खेळाडू पाहिले तर बालराम मेहर यांना जर सोडलं तर सर्व आपण जर खेळाडू पाहिले तर एका वयाचे पाहायला मिळतात. पूर्ण युवा आहेत, परंतु जोश भरपूर आहे, टॅलेंट भरपूर आहे या खेळाडूंमध्ये. फुल टॉस चेंडू, परंतु पंचांचा बीमरचा इशारा, नो बॉल. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा नो बॉल चेंडू आपण पाहतोय. आणि आता मात्र या मॅचमध्ये गोलंदाज महेश गोलंदाजी करू शकणार नाही, कारण एका ओव्हरमध्ये त्यांनी 2 बीमर चेंडू हाताळले. या पुढील फिरीट असेल आणि मात्र धावसंख्या पाहू शकतो आपण, एक गडी बाद 4. जे पूर्ण षटक आहे ते आता मात्र तुम्हाला दुसऱ्या गोलंदाजाला मात्र पूर्ण करावा लागेल. कुठेतरी अतिरिक्त वेग प्राप्त करण्याचा महेशने प्रयत्न केला आणि त्याचमुळे पाहतो की 2 बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. आणि तो षटक पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाज पाहतोय आपण, हेमंत. टायमिंग फटका चेंडू हवेत आहे, परंतु फिरीट चेंडू आहे, त्यामुळे मात्र काही जास्त नुकसान होणार नाही जगदीश इलेव्हन आमने संघाला. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली फलंदाजाने आणि एका धाब्याच्या संख्येने मात्र सहजपणे एक धाव आपण जर पाहिजे तर पुढे जात असताना धावफलक 5 या आकड्यावर. फक्त 3 षटकांचा हा सामना, जेणेकरून मोठ्या फटक्यांचे मात्र प्रत्येक संघाला आता मात्र आवश्यकता असेल. आता मात्र जबरदस्त फटका, आडव्या पट्ट्याने मात्र फटका खेळतोय, चेंडूला मात्र फेकून देतो डेप स्क्वेअरच्या दिशेने. 6 धावांसाठी हा षटकार. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मात्र करणने अवलौकिक फटकेबाजी केली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा मात्र करणच्या बॅट मध्ये हा दमदार हिट आपण पाहिलं षटकारासाठी. खरोखरच मी म्हटलं की मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि हा आवाज करणच्या कानापर्यंत गेला असावा आणि मात्र करणच्या बॅट मध्ये मात्र हा एक बिग हिट आपण पाहिलं. आणि अशा रीतीने आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त. पहिल्या षटकानंतर आपण पाहिली एक गडी इथे मात्र या ठिकाणी जगदीश इलेव्हन आमने संघाने मात्र गमावला आणि मात्र 11 धाबा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर पुढील सामना असेल जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध भावेश स्पोर्ट किरवली. या दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करेल मेहर इलेव्हन बागबाव संघाच्या माध्यमातून राहुल. फक्त 15 मिनिटं आहेत सिंधू, लक्षात घ्या तुमच्या डावासाठी, कारण ज्यावेळी मॅच सुरू होते त्यावेळी आयोजक टाइम वॉच इथे मात्र सुरू करतायत. पहिला चेंडू वेगवान हाताळला, परंतु दिशा मात्र चुकीची पाहायला मिळाली, कारण डाबे इष्टी चेंडू मात्र सोडून निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या पाहते आपण, एक गडी बाद 12 धावा. राहुल पुन्हा तर राऊंड विकेटने सरळ बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न. फटका तर खूपच छान आहे, परंतु डीप लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी आणि मात्र एकच धाव इथे मात्र पूर्ण करण्याची संधी प्राप्त झाली दोन्ही फलंदाजांना. 13 धावा. मेहर इलेव्हन बागवा संघाच्या मात्र सुद्धा मात्र या हंगामामध्ये खूपच छान पैकी मात्र एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. इथे मात्र महेश टायमिंग फटका चेंडू हवेत आहे, यष्टीरक्षक मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूमध्ये आणि या ठिकाणी पहा झेल तर ड्रॉप झाला, परंतु फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात इथे मात्र बाद होतोय. दुष्काळात 13वा महिना. थोडीशी घाई केली, कारण जीवनदान मिळाला होता करणला. अजूनही तुम्ही जर खेळपट्टीवर जर टिकून राहिले असते तर तुम्ही मोठे फटके खेळू शकले असते, परंतु अति घाई तिथे गेली आणि मात्र
संकटात नाही हे वाक्य तुम्हाला एक्सप्रेस हायवेवर नेहमीच वाचायला मिळत असतो, परंतु या ठिकाणी पहा चांगली फलंदाजी केल्यानंतर मात्र निराश पावलाने मात्र करण माघारी पडतो. या नवीन फलंदाज ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम फटकेबाजी केली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला, तोच फलंदाज आता मात्र इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. इनेट नंबर 4 मुरलीधर. हा दुसरा धक्का लागतो या चौथा या धावसंख्येवर. राहुलचं कौतुक करावं लागेल, कारण पहिला चेंडू आपण तर पहिला स्वेअर त्याने हाताळला, परंतु त्यानंतर सतिक लेंथ आणि चांगली लाईन त्यांनी पकडली. आणि आता मात्र पाहूया मुरलीधर मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर यज्ञिकास म्हणून आमने सकाळ सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली. फुलटॉस चेंडू आहे इथे मात्र बालराम मेहर यांना मात्र चेंडू बीट करेल असं वाटलं, परंतु काय क्षेत्रक्षण पाहतो आपण. एकाच हातामध्ये चेंडूला मात्र पकडलं, एकाच ॲक्शनमध्ये चेंडू फेक केलं आणि हा आहे अनुभव बालराम मेहर यांचं. एकच धाव इथे मात्र कंप्लीट करण्याची संधी प्राप्त झाली. धाव संख्या पाहतो आपण एका धाब्याने पुढे जाईल 15 या धावसंख्येवर. वरपीच चेंडू मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत, शतरक्षक चेंडूच्या खाली झेल होण्यासमोर नाकारता येणार नाही. डोळ्यावर सूर्याची किरण मात्र प्रभावित झाली होती, परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवर लक्ष केंद्रित केलं. फलंदाज बाद. क्रिकेट या खेळानं भिवंडी नगरी सारी तुमली क्रिकेटच्या खेळानं आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय. शुभम इथे मात्र माघारी पडतोय. फक्त 2 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अविनाश. एक्सप्रेस डिलिव्हरी, जागते रहो असा हा मात्र आदेश देत असताना मात्र गोलंदाज राहुल, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये. थोडीशी चूक पाहायला आपल्याला एसटी रक्षकाच्या माध्यमातून. वंतर धाव आपण पाहतोय आणि या वंतर धावेने आता मात्र धावफलक संत गतीने पुढे जात असताना जगदीश शिलेवण आमने संघासाठी पाहिले आपण तर 3 गडी बाद 16 धावा. आता मात्र या ठिकाणी स्वेअर चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण. डाबेष्टी सोडून मात्र निघून जातो या पंचांचा वाईटचा इशारा. यानंतर पुढची मॅच आयोजक संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध भावेशपट किरवली अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता मात्र क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, चेंडू बॅटला किस करून जातो, एस्टनच्या पाठीमागे झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. मुरलीधरचं लागतो चौथा धक्का. जगदीश शिलेवण आमने संघाला फलंदाज बाद. चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. अप्रतिम आपलं स्पेल समाप्त केलं राहुलने. फक्त 5 धावा आपल्या स्पेलमध्ये त्याने खर्च केल्या आणि एकूण 2 विकेट सुद्धा मात्र त्याने प्राप्त केल्या. कॅप्टनने मात्र त्याच्यावर जो विश्वास ठेवला, त्याला मात्र या ठिकाणी साजेशी कामगिरी त्याने केली. आणि आता मात्र पहिल्या डावातील शेवटच्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज योगेश. नवीन फलंदाज इन होतोय पारस आणि अविनाश अशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी लिडिंग हे चेंडू हवेत आणि डिक्लेअर झोनमध्ये जाऊन मात्र चेंडू पडतो एका धाब्यासाठी. दोन्ही फलंदाजांना आता मात्र या ठिकाणी आक्रमक रूप धारण मात्र या ठिकाणी करावं लागेल, कारण शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. फायटिंग स्कोअर तुम्हाला इथे मात्र उभा करायचा असेल तर मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील, प्रयत्न करावा लागेल. कारण कुठलाही क्षेत्र असू द्या, प्रयत्नाशिवाय तुम्हाला यश प्राप्त होणार नाही. आणि तुम्ही जर प्रयत्न जर केला नाही तर मात्र तुमच्या हाती अपयश येईल, त्यात काही शंका नाही. आणि तोच प्रयत्न ते मात्र होईल का अविनाश आणि पारसच्या माध्यमातून पाहूया. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन, ज्यावेळी हा कॉम्बिनेशन असतो त्यावेळी गोलंदाज विथ कॅप्टन यांच्यामध्ये संभाषण होत असतोय, त्यावेळी तुम्हाला फील्ड प्लेसमेंट थोडंसं चेंजेस करावा लागतोय. आणि तोच फील्ड प्लेसमेंट इथे मात्र चेंजेस होत असताना आता मात्र खराब चेंडू आहे. उजव्याच्या बाहेर जात असताना मात्र वाईटचा इशारा. नंतर धाव पाहायला मिळते. या धावा कशा येतात हे महत्त्वाचं नाही, धावा येणं आता मात्र गरजेचं आहे. ते म्हणजे
जगदीश इलेव्हन संघाला. योगेश आणि या ठिकाणी काय जबरदस्त डिलिव्हरी पाहतो, चमत्कारी डिलिव्हरी, चेंडूला येऊ दिलं स्वतः आणि मात्र बीट होतोय फलंदाज पारस आणि मात्र या ठिकाणी इष्टा उद्ध्वस्त केला गोलंदाज योगेशने लागतोय हा जगदीश इलेव्हन आमने संघाला. पण फलंदाज पारसकडनं, कारण भरपूर वेगवान चेंडू होता, मात्र शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड त्याने उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी आपण जर पाहिजे इष्टा गोलंदाजाने मात्र उद्ध्वस्त केल्या होत्या. पहा योगेशचं वय जर पाहिलं आपण तर किमान 22 ते 23 वय असेल, परंतु काय वेग प्राप्त करतोय. मी अगोदरच म्हणतो की मेहरेलोम बंगोसचा विचारात जर आपण केलं तर पूर्ण यंग ब्रिगेड आहे. जर आपण बालराम मेहर यांना सोडलं तर सर्व यंगस्टार आहेत, परंतु या संघाची युनिटी फार महत्त्वाची आहे. टीमवर्क खूप छान आहे आणि त्याचमुळे पाहतो की या संघामध्ये एवढा दम आहे की कोणत्याही संघाला हा संघ पराभूत करू शकतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ओम आणि ओमच्या बॅटमध्ये मात्र फटका तर खूपच छान आहे, परंतु उंची जास्त, वसीम चेंडूच्या खाली चूक करणार नाही, लॉंग ऑनला टिपला हा झेल आणि समाप्त झालाय ओमचा खेळ. थँक्यू डीजे विजय. अप्रतिम सॉन्ग तुमच्याकडनं मात्र या ठिकाणी सादर करण्यात आलं, परंतु फटका तर खूपच छान होता ओमच्या माध्यमातून, परंतु उंची जास्त प्राप्त झाली त्यामुळे मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. परंतु या ठिकाणी टायमिंग प्रॉपर, हवाई सफर आणि चेंडू मात्र निघून जातो लॉंग ऑनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. काय इथे मात्र अविनाशच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि मात्र या ठिकाणी लॉंग ऑनच्या खेळाडूला मात्र कोणतीही संधी प्राप्त झाली नाही आणि या 7 धाब्याने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे जाईल 6 गडी बाद 24 धावा. अजूनही या धावामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 8 धावा इथे मात्र योगेशने खर्च केला, 1 विकेट नक्कीच योगेशने प्राप्त केली, परंतु धावा सुद्धा मात्र या ठिकाणी त्यांनी खर्च केलेल्या आहेत. मॅच बॉल आलेला आहे. इट्स ओके. थोडंसं निलेश जरा आमचे लक्ष थोडंसं त्याचं केंद्रित झालेलं आहे, थोडीशी रिकव्हरी आहे, कारण लागोपाठचे 2 चेंडूवर 2 विकेट्स होते आणि मात्र हा स्फेअर चेंडू वाईटचा इशारा आणि 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवर पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यस, आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. हा चेंडू मात्र सुरेख आहे आणि मात्र निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये एका धाब्यासाठी आणि एका धाब्याने संघटित असून की आता मात्र पुढे जाईल 27 या आकड्यावर. शेवटचं चेंडू शिल्लक, यानंतर 2 संघादरम्यान नाणेफेकी होईल. जय भोलेनाथ अमनेपाडा विरुद्ध भावेश स्पोर्ट किरवली आणि जो संघ या मॅच जिंकेल तो संघ मात्र माऊली स्पोर्ट आमने संघाशी मात्र 2 हात करेल. फटका तर खूपच छान आहे, परंतु त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला म्हणजे दुसऱ्या धावाचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकेल. येस, अजूनही इथे मात्र 1 गडी गमावला जगदीश इलेव्हन आमने संघाने आणि पहिल्या डाबाचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त होत आहे. 7 गडी बाद एकूण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. संघ आहे जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध भावेश किरवले.
जे काकडे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. वेलकम गणेश पाटील आमनेपाडा संघाचे संघनायक माझ्या समोर जोडले आहेत आणि गणेश बजागे भावेशपट किरोली संघाचे संघनायक आहेत. प्रथमतः तुमच्या माहितीने हा सामना सुद्धा 3 षटकांचा आहे, कारण आमच्याकडे आज वेल कमी आहे, त्याच कारणाने 1 षटक आम्ही या ठिकाणी कपात केले. तर सन्माननीय आमचे चंद्रकांत काकांना विनंती करतो की आपण टॉस या ठिकाणी उडवायचा आहे आणि कॉल देत आहेत गणेश बजागे. जय भोलेनाथ आमनेपाडा असा कॉल आहे आणि तेच आलेला आहे, म्हणजे जशी मागणी तसं पुरवठा. आणि फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या माध्यमातून शीतपेय आहे. मी चंद्रकांत काकांना विनंती करतो की विनिंग संघाच्या कॅप्टनला तुम्ही हे शीतपेय द्यायचं आहे आणि विनंती करतो की आपण आता मात्र व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गणेश बजागे माझ्या समोर आहेत. तुम्ही टॉस जिंकला, या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि या तुमचा सामना आहे आयोजक संघाच्या अगेन्स्ट. तर त्या संघाचं काही दडपण वगैरे? बिलकुल नाही दडपण आमच्यावर. 3 षटकांची मॅच आहे. ज्यावेळी 3 षटकांची मॅच असते त्यावेळी तुम्हाला गेम प्लॅन भरपूर काही करावं लागतो मैदानामध्ये. तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? 25 ते 30. आणि असा कोणता ट्रम्प कार्ड तुमच्याकडे आहे की या संघाला मात्र थांबवण्यामध्ये त्याला भरपूर यश येऊ शकतोय? मनेश आहे, करण आहे. तुम्ही स्वतः आयोजक आहात, परंतु या आयोजनाबद्दल आपलं मत काय? जबरदस्त आयोजन केले, आम्हाला खेळण्याची संधी दिली, योगेश भाऊंचा अभिनंदन. आणि ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करत आहात? भरपूर एन्जॉय करतो आम्ही. तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक. गणेश माझे समोर आहे, तुम्ही तुम्हाला आयोजनाबद्दल तर विचारणार नाही, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तुम्ही पहिला सामना पाहिला तर चेसिंग करताना जिंकलेला आहे, परंतु आता तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. नाही, पहिलेसुद्धा टार्गेट तुम्ही सेट केलं होतं, गोलंदाजीने चांगली कामगिरी केली होती आणि त्यावेळी 4 षटकांचा सामना होता, आता 3 षटकांचा सामना आहे. तर किती धावसंख्या तुमच्या संघासाठी योग्य ठरवू शकतील? आम्ही 50 रन काढण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडे आमचा ट्रम्प कार्ड आहे राजकुमार पाटील, तर आम्हाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहे. आणि ज्यासाठी आपण जर पाहिलं तर 50 धावांसाठी भरपूर तुम्हाला या ठिकाणी मेहनत करावी लागेल. आणि राजकुमार सोडलं तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला संदीप आहे, आर्यन आहे, त्यानंतर मयुरेश, याच्याकडे काय अपेक्षा? त्यांच्याकडूनही आम्हाला भरपूर अपेक्षा आहे. तरी बघूया, 50 रन तर आम्ही काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू. काल MD स्पोर्ट आमनेपाडा संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला, परंतु जय भोलेनाथ क्रिकेट संघ अजूनही या ठिकाणी स्थिर आहे. तर या संघाकडनं काही सरप्राईज देण्याचा काही प्रयत्न आहे तुमच्या पाठीराख्यांना? सरप्राईज देण्याचा प्रयत्न म्हणजे आजच्या दिवसातून आम्ही सेमीफायनलसाठी क्वालिफाय होण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि गावासाठी आम्ही आमचं नाव काढण्याचा प्रयत्न. तर यासाठी तुम्हाला सुद्धा साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे. भावेशपट किरवली ओन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेन्स्ट जय भोलेनाथ आमनेपाडा. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अमर राऊत. थँक्यू सो मच. धन्यवाद योगेश सर. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुरलीधरनं जी उत्तम कामगिरी केली होती, माझ्या मते तो मॅन ऑफ द मॅचचा देखील मानकरी ठरला होता. पहिला चेंडू अप्रतिम पाहिला गेला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर जोरदार प्रहार, चेंडू निघून जाईल सीम पार, षटकार. थँक्यू डीजे. 18 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला आपल्याला मेहर 11 बापगाव संघ पाहायला मिळतोय. आतषबाजीने सुरुवात केली आहे फलंदाज राहुल यानं. या वेळेला षटकारांची साधली जाते हॅट्रिक. राहुलची सुरुवात होती, आतषबाजी जल्लाद प्रमाणे पडतो तुटून सीमा पार, षटकार. लागेल की एकाच दिशेने जर बॅट्समन खेळत असेल, यावेळेला टायमिंग चुकलंय, फटका फसलाय. या वेळेला ही झेल राहुलची सुटली जाते. क्षेत्ररक्षकाला याचा विचार करावा लागेल की हाच तो राहुल आहे ज्यानं या अगोदरच्या 3 चेंडूवर सलग 3 षटकार खेचलेत. एकूण धावा पंच 3 धावा. ओके, थँक्यू. या 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21. षटकातले चेंडू झालेत 5, अजूनही 1 चेंडू शिल्लक. विजयासाठी आवश्यक असतील अजूनही 13 चेंडू आणि 8 धावा. यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिजन मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. ओके, एका धावेवर मानावं लागेल समाधान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मेहर 11 बापगाव या संघाची धावसंख्या आहे 22. 2 2 22 धावा आणि आता विजयासाठी आवश्यक असतील त्या 12 चेंडू आणि 7 धावा.
जनार्दन पाटील आणि अनिल पाटील यांच्याकडून या षटकारांच्या जनार्दन काकडे आणि अनिल पाटील यांच्याकडनं षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सगळ्या मॅचेससाठी यापुढून जे षटकारांच्या हॅट्रिक्स असतील त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक. उद्याची स्टार्टिंग आपल्याला पाहायला मिळते. जी नेक्स्ट मॅच होणार आहे जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमने विरुद्ध भावेश स्पोर्ट्स किरवली संघ, त्यामध्ये आमने संघाकडून या संपूर्ण टेनिस क्रिकेट विषयाचा उदयोन्मुख तारा, अनेक टीव्हीवर ज्यांच्या मुलाखत आपण पाहिलेल्या आहेत, अनेक नवीन टेनिसचे क्रिकेटचे खेळाडू त्यांची मुलाखत घेण्यासाठी सज्ज असतात आणि ज्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळण्यासाठी अनेक सिटीच्या जे काही टीम आहेत, व्यावसायिक संघ आहेत, ते तयार असतात. ते आमनेपाडा गावाची शान मान सन्मान उदयोन्मुख तारा निलेश पाटील यांना इन ऍक्शन आपण बघणार आहोत मैदानावर. जवळपास हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक फक्त त्यांना बघण्याकरता आपल्याला युट्यूबवर पाहायला मिळतील. या षटकातला पुढचा चेंडू, ट्रॅकर बॉल, मात्र हाईट फॅक्टर तिथे मॅटर करतोय. स्वैर असा मारा एकतर आपल्याकडे आता दुष्काळ 13वा पाहायला मिळतोय. वन बाउन्सचा देखील पंचांचा इशारा आलेला आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सहसावते. धावसंख्या होती आता 24, 2 24 धावा. जो आत्मविश्वास दुणावला पहिल्या षटकामध्ये धावांची बरसात करून फलंदाज राहुल यानं, त्या आत्मविश्वासावर संपूर्ण संघ आता मात्र सावर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, स्वैर झालेला पाहायला मिळतोय. या वेळेला प्रतिम स्क्वेअर कट पाहायला मिळेल, परंतु मर्यादित मैदान आणि त्याच्या लिमिटेशन्स येतील आड. चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रात एका धावेसाठी आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25, 2 25 धावा. अप्रतिम क्रिकेट आपल्याला मेहर 11च्या माध्यमातून पाहायला मिळालं. तसं जर पाहिलं विशाल, तर पहिल्या 3 षटकांमध्ये ज्या धावा उभारल्या गेल्या 29, या 18 चेंडूंच्या फॉर्मॅटमध्ये याही धावसंख्या ही धावसंख्या खूप होत्या, याही धावा खूप होत्या. परंतु या धावांचा पाठलाग करताना चेंडूला प्रत्येक क्षणाला दाखवलं जात आहे आसमान, मात्र चेंडू निघून जाईल या क्षणाला डिक्लेअर झोन घोषित क्षेत्रामध्ये. अवघ्या एका धावेसाठी बॉल द्यायचा व्हॉलंटियर्स. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल 26. मी सांगत होतो की ज्या 29 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं, म्हणजे जवळपास 10ची सरासरी 9 आपल्याला जवळपास 9.70ची सरासरी राखायची होती जर विजय प्राप्त करायचा होता तर या 9च्या म्हणजे जवळपास 10ची सरासरी देखील गोलंदाजांना डिफेंड करण्यासाठी पुष्कळशी होती. जर या मॅच मध्ये तग धरायचं असतं, गोलंदाजांनी जर व्यवस्थित प्लॅनिंगनुसार बॉलिंग केली असती तर हे सगळं शक्य झालं असतं. परंतु मुरलीधरनं सुरुवात तर चांगली केली होती डॉट बॉलनं, पण त्या डॉट बॉलनं केलेली सुरुवात पुढच्या 5 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा देऊन गेल्यात आणि तिथेच जवळपास बॅकफुटवर, जवळपास नाही म्हणता येणार तर पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेला तो संघ म्हणजे जगदीश 11 आमने संघ. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं मेहर 11 बाबगाव या संघाकडनं. या षटकातला पुढचा चेंडू असेल उदेश याचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी उदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. या वेळेला बाउन्स करण्याचा प्रयत्न होता, पंचांनी वन बाउन्स अगोदरच घोषित केलं होतं. परिणाम स्वरूप हाईट फॅक्टर लक्षात घेता इट्स नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. जिंकण्यासाठी आवश्यक असतील 2 धावा. ज्या वेळेला तुम्ही संघ अडचणीत येतो ना, त्यावेळेला बाकीच्या सगळ्या गोष्टी मनातून बाजूला काढून आपल्यामधल्या सर्वोत्तम खेळाला सादर करायचं कसं, हे मात्र ठरवलं पाहिजे. यावेळेला अप्रतिम चेंडू शॉर्ट लेंथवरचा आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. सुंदर बॉलिंग आपल्याला या क्षणाला उद्देशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 2 धावा असतील. आता विशाल जर आपण विचार केला तर आता टीम मॅनेजमेंट विचार करत असेल की त्या 22 पैकी
5-6 धावा जरी कमी गेल्या असत्या, 10 धावा गेल्या असत्या, 15 धावा गेल्या असत्या मुरलीधरच्या षटकामध्ये, तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये जवळपास 10-12 धावा डिफेंड करण्यासाठी बॉलरकडे असत्या. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे 10-12 10पेक्षा म्हणजे 10+ रन शेवटच्या षटकामध्ये डिफेंड करण्यासाठी असतात ना, त्यावेळेला गोलंदाजाच्याही मनामध्ये वेगवेगळ्या प्लॅनिंगला आखण्याची तयारी चालू असते. त्या धावा वाचवायच्या कशा, या सगळ्या गोष्टींना तो खऱ्या अर्थानं प्रिपेअर करूनच शेवटचं षटक अति महत्वाचं तो हाताळत असतो. या क्षणाला बॉलिंग मार्कवर उमेश, 6 चेंडू 2 धावा, अप्रतिम फटका मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तयार आणि 1 धावेवर मानावं लागेल समाधान. आता विजयासाठी आवश्यक असतील 5 चेंडू 1 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. जर उमेशला आपलं नाव या मैदानावर क्रिकेटच्या इतिहासात कायमस्वरूपी स्मरणात ठेवायचं असेल तर या 5 चेंडूमध्ये काहीतरी जादुई करिश्मा करावा लागेल. या वेळेला फलंदाजानं स्वीप करत डिक मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. घोषित क्षेत्रात कोणत्या प्रकारची जोखीम उचलायला बघत नाहीये आणि आता मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदललेलं आहे. 4 चेंडू आणि आवश्यक असतील ती 1 धाव. अजूनही मॅच माझ्याकडे आहे. अजूनही या सामन्यावर मी माझं वर्चस्व सांगू शकतो, दावेदारी सांगू शकतो. अखूर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात